ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। 29वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाला कालपासून ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राजन विचारे, आमदार श्री संजय केळकर, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आमदार श्री रवींद्र फाटक, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, ठाणे भाजपचे अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सावरकरांच्या देशभक्तीची शंका घेणाऱ्यांना देश कधीही माफ करणार नाही अशा शब्दात यावेळेस अमित शहा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणा देतात। त्यांचं साहित्य ज्यांनी वाचलं त्यांना खऱ्या अर्थाने सावरकर समजले अशा शब्दात त्यांच्या साहित्याचा देखील त्यांनी गौरव केला। यावेळेस श्री विद्याधर ठाणेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावं अशा प्रकारची मागणी केली। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला। मात्र सावरकरांना कुठल्याही प्रकारच्या उपाध्यांची गरज नाही। सावरकरांचं कार्य हे असीम आहे। त्यांच्या कार्याची प्रेरणा सातत्याने सगळ्यांना मिळत राहील अशा शब्दात यावेळेस त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला। जनतेने त्यांना वीर ही पदवी दिली आहे, याच्या पलीकडे कुठलीही पदवी असू शकत नाही असं देखील यावेळेस अमित शहा यांनी सांगितलं। सावरकरांचं साहित्यामधलं योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना त्यांनी पर्यायी शब्द दिले आणि त्यामुळेच सावरकरांच्या संदर्भातला अभ्यास अधिक दृढ होण्याची गरज असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मरावे परी अवयव रूपी उरावे। अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित।
चित्रपटांमध्ये अनेकदा आपण बघत असतो की एखादा मुलगा घरातनं पळतो, पळता 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 तो अचानक मोठा होतो. कधी तो चोर होतो, कधी तो पोलीस होतो, किंवा कधीतरी तो एकदमच देशोधडीला लागतो, किंवा एकदम प्रचंड मोठा बिझनेसमन काहीतरी होतो. आणि अशाच प्रकारच्या घटनांनी इन्स्पायर होऊन अनेकदा अनेक मुलं आपलं घर सोडतात आणि मग ही मुलं सापडतात ती बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर सापडल्यानंतर ही मुलं रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर मग जगाशी त्यांचा संपर्क येतो. ही मुलं त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना जग समजायला लागतं. ज्यांना चांगल्या गोष्टी मिळतात त्याची शक्यता अत्यंत कमी असते. मात्र ज्यांना जग समजतं, ज्यांना जगातल्या अपप्रवृत्तींशी संपर्क येतो, त्यांचं नंतर काय होतं हे सांगायला कुठल्याही एक्सपर्टची गरज नाही. मात्र रेल्वे स्टेशनवर आलेल्या या मुलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचं काम समतोल फाउंडेशन नावाची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करते, गेल्या 12 वर्षांपासून करते. ऑफिशियली सांगायला गेलं तर साधारणपणे 8,000 आणि अनऑफिशियली आत्तापर्यंत 25,000 मुलांना या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा, या संस्थेचे फाउंडर, संस्थापक श्री विजय जाधव आत्ता आपल्याबरोबर आहेत. विजयजी, सर्वप्रथम मला सांगा की समतोल फाउंडेशन ही संस्था आहे काय, कशा पद्धतीचं कार्य करते? रेल्वे स्टेशनवरती अडचणीत असणारी जी मुलं आहे, ज्यामध्ये हरवलेली, चुकलेली, घरातून पळून आलेली आणि भीक मागणारी, भीक मागायला लावणारी अशी जी सगळी मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांना रेल्वे स्टेशनवरती जाऊन त्यांच्याशी संपर्क करून, त्यांच्याशी संवाद करून, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना आपल्याबरोबर आपुलकीनं त्यांची सर्व माहिती काढून त्यांना पुन्हा कुटुंबाशी जोडण्याचं काम राष्ट्रीय स्तरावरती समतोल फाउंडेशन करते. पण किती वर्षापासून तुम्ही या संस्थेचं काम करत आहात? 2004 पासून ह्या संस्थेचं काम सुरू झालं आहे, पण 2006ला ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन धर्मदाय पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून झालं आहे. आणि ही जी कार्यक्षेत्र आहे आमचं, हे फक्त रेल्वे स्टेशन आहे. आणि रेल्वे स्टेशनवरती 5 ते 15 वयोगटातली जी काही अडचणीत असणारी मुलं आहेत, यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचं काम सध्या चालतं. साधारणपणे काय कारणं दिसतात तुम्हाला सर्वसाधारणपणे? आत्ता या प्रश्नाच्या आधी आत्ता आपल्याबरोबर काही अशी मुलं आहेत जी रेल्वे स्टेशनवर त्यांना सापडली, आपापल्या घरातनं ते निघून आलेले होते, अशी काही मुलं आत्ता आपल्याबरोबर आहेत. आपका नाम? रिकेश. रिकेश, मुझे बताइए कहाँ से आए थे आप? मैं बदलापुर मानकुली से आया हूँ. अच्छा. मैं रंजना दीदी मेरे को CST में मिली थी. मेरे को रंजना दीदी बोली कि बेटा तेरे को मैं कुछ नहीं करूँगा, समतोल फाउंडेशन में लेके जाऊँगा, तेरे को खाना कपड़ा सब कोई उधर मिलेगा, तेरे को माँ बाप आएंगे, मैं तेरे को छोड़ दूँगा. आप जब रेलवे स्टेशन पे आए थे तब आप दिन भर क्या करते थे? मैं कुछ नहीं, ऐसे रेलवे स्टेशन पे घूम रहा था. क्या कितने दिन तक रेलवे स्टेशन पे रहते आप? 1 दिन था मैं. एक दिन में क्या किया था वहाँ पे? कुछ नहीं, मैं वहाँ पे घूम रहा था बस. हाँ. वहाँ पे कौन कौन मिला तुमको? कोई नहीं, बस मेरे को रंजना दीदी मिली थी. बाकी किसी ने आपको कुछ बोला नहीं, यहाँ चलो वहाँ चलो, नहीं. हम तुमको ये दिलाते वो दिलाते, ऐसे कुछ बोला था? नहीं, ये मेरे से कोई नहीं कुछ पूछा. आप कहाँ से आए थे? CST से आया हूँ. CST से आए. CST में क्यों, कैसे आए थे आप? पापा ने मारा मेरे को. पापा ने मारा इसलिए आप, क्यों मारा पापा ने? पापा ने मार के मेरे को ट्रेन में छोड़ दिया. तुम कहाँ से आए? आप छत्तीसगढ़ से आए ना, फिर झारखंड से आए. नाम बोलो और क्यों आए थे? सोनू रॉय. सोनू, आप घर से क्यों भागे थे? भागा नहीं सर, मैं तो बचपन से काम कर रहा हूँ. क्या, कहाँ पे काम कर रहे थे आप? मनाली पे, हिमाचल प्रदेश मनाली में. क्या काम कर रहे थे आप? वो कपड़े का शोरूम है. हाँ जी. एवढा छोटा मुलगा सुद्धा तुम्हाला रेल्वे स्टेशनवर सापडला होता, काय स्टोरी होती? मुलाची माहिती काढल्यानंतर मुलाकडून असं समजतं आहे की तो आहे पश्चिम बंगालचा, आणि मुलाची वडिलांनी त्याला ट्रेनमध्ये बसवलं आणि खाली उतरू नये म्हणून त्याला दम दिला की जर खाली उतरलं तर मी तुला मारेल. आणि वडील निघून गेल्यानंतर मुलगा खाली उतरला. आत्ता आम्ही मुलाचा शोध घेतला असता राधाकृष्ण हायस्कूल
असं तो सांगत आहे. पण राधाकृष्ण हायस्कूलमध्ये आम्ही चौकशी केली, परंतु तिथे मुलाची नोंद नाही. म्हणजे मुंबईतल्या राधाकृष्ण मुंबईमधल्या कुठल्याही शाळेत त्याची नोंद नाही. कदाचित ते हावडात असू शकते किंवा इतर ठिकाणी असू शकते. तर मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारची अनेक मुलं ही त्यांना नीट पत्ता सांगता येत नाही, नीट खून सांगता येत नाही आणि माहीत नाही की पालकांनी सोडलेलं आहे की कोणी ट्रॅफिकांनी करून आणलेलं आहे. तर याचा शोध घेताना खूप अडचणी येतात, परंतु आमची यंत्रणा त्याचा शोध घेते. साधारणपणे 2 महिन्याच्या आतमध्ये ह्या मुलाचा शोध आम्ही नक्की घेऊ. साधारणपणे मला सांगा, ही मुलं ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर तुम्हाला सापडतात किंवा रेल्वे स्टेशनवर येतात त्यावेळेस ची मोठी कारणं काय असतात त्यांची घर सोडायची, आणि ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर येतात त्यावेळेस त्यांची काय दिनक्रम असतो, कुठले एलिमेंट्स त्यांना भेटत असतात? साधारणतः एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आमच्या असं लक्षात आलं आहे की 4-5 कारणं जी आहे ती सर्व मुलांच्या बाबतीत दिसतात. त्यामध्ये एक आहे घरातली समस्या, म्हणजे त्याला आम्ही परिवार समस्या म्हणतो. ज्याच्यामध्ये आई असते, वडील नसतात, किंवा वडील असते, आई नसतात, किंवा जर एखादं श्रीमंत घर असेल तर तेथे एकच मुलगा असतो आणि मुलाला सगळ्या सुविधा मिळत नाही. म्हणजे मोबाईल मिळत नाही किंवा त्याच्या पसंतीचा मोबाईल मिळत नाही, आणि मग अशा सगळ्याला घेऊन मुलं बाहेर पडतात. दुसरं कारण आहे शैक्षणिक, म्हणजे शाळा आहे तर शाळेत जायला मिळत नाही किंवा पसंतीची शाळा मिळत नाही म्हणून मुलं बाहेर पडतात. तिसऱ्यामध्ये त्याची ट्रॅफिकिंग केली जाते. मुलाला वेगवेगळे आमिष दाखवून, म्हणजे कामानिमित्त म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीचे आमिष दाखवून मुलाला आणलं जातं. तर त्यामुळे एक ट्रॅफिकिंग एक कारण आहे. चौथं कारण, मुलं मित्रांच्या संगतीनं खूप बाहेर पडतात. मग ते समुद्र बघायला असेल किंवा वेगवेगळे हॉलिवूड बॉलिवूडचं आकर्षण असेल, अशा याला घेऊन मुलं बाहेर पडतात. आणि काही मुलं ही फक्त फिरायला म्हणून येतात. तर अशी 5 कारणं मुलांची बाहेर पडण्याची आपल्याला दिसतात. सर्वसाधारणपणे ज्यावेळेस ही मुलं रेल्वे स्टेशनवर येतात त्यावेळेस कुठल्या घटकांशी पहिले यांचा सामना होत असतो? कारण नॅचरली ज्यावेळेस रेल्वे स्टेशन असतं, आपण बघितलेलं आहे, ट्रॅफिक सिग्नल पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे कुठल्या प्रकारचे एलिमेंट्स असतात, काय शोषण होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टींना आजपर्यंत तुम्ही पण बघितलेले असेल, अनेक केस स्टडीज तुम्ही बघितलेले असतील. काय जाणवतं तुम्हाला, काय गोष्टींचा यांचा सामना होत असतो पहिल्यांदा? मुळातच ही मुलं जी आहेत ही आपल्या वयोगटातला मुलगा आपल्याला मिळावा अशा प्रकारे ते शोधत असतात. आणि ही जी अगोदर राहणारी मुलं आहेत ही ह्या मुलांचा शोध घेत असतात. त्यामुळे असा एक ग्रुप स्टेशनवरती असतो जुन्या मुलांचा, जो ह्या मुलांना हेरतो आणि मग यांची एक एकत्रित असं समन्वय साधून त्यांचा एक ग्रुप बनतो. आणि मग त्यातून यांना सांभाळणारा जो मुलगा असतो तो त्यांचा स्टेशनवरचा तो बॉस असतो, जेणेकरून पोलीस कोणी विचारणार नाही किंवा त्यांना राहण्याची व्यवस्था जी स्टेशनच्या पत्र्यावर वगैरे करतात ते लोक. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने तो मुलगा तिथे मिक्सअप होत जातो. मग जेव्हा तो त्या स्टेशनवरती राहून काही पैसे कमवतो तर ते पैसे रोजच्या रोज कुठे ठेवायचे म्हणून मग तो काही ठिकाणी तो ठेवतो, म्हणजे त्यांच्यातल्या ग्रुपमध्ये तो देतो. मग त्याच्यातला एखादा मोठा मुलगा असेल तर त्याच्याकडे देतो, किंवा बाथरूम चालवणारे असतील त्यांच्याकडे देतो, किंवा कॅन्टीन चालवणारे असतील त्यांच्याकडे देतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो ते पैसे जमा करतो. तिकडची एक इकॉनॉमिक व्यवस्थासुद्धा असते, एक अर्थव्यवस्थासुद्धा असते. आणि ही सगळी अर्थव्यवस्था इतकी स्ट्रॉंग असते की साधारण एक मुलगा महिन्याभरामध्ये 10 ते 20 हजार रुपये कमवतो. आणि जेव्हा जास्त पैसे होतात, साधारणपणे काय काम करतात ही मुलं इथे? ती साधारणपणे एकतर भंगार वेचतात, भंगारमध्ये ते बॉटल्स वेचतात, पाण्याच्या बॉटल्स आहे त्या म्हणजे वेचतात आणि विकतात. तर त्यामुळे साधारण दिवसाला 200 रुपये 300 रुपये ते त्यातून कमवतात. जे कॅन्टीन्स असतात त्याचे ते डबे जे आपण भरलेले बघतो की लोक वडापाव खाल्ल्यानंतर हात धुवून ते डबे जे आहे तर ते डबे फेकायचे, त्यांना 20 रुपये मिळतात. तर दर अर्ध्या तासाने एक डबा भरतो. तर असे काही ठराविक दुकानं ते ठरवतात आणि मग त्यातून पैसे कमवतात. तिसरं, ते लोक एकतर भीक मागतात, भीक मागून पैसे कमवतात, हमाली करतात. आणि बाकी मग इतर चोरीमारी जी काही छोटी मोठी आहे कुठे, म्हणजे त्यांच्या भाषेत झाडी मारणं, एखाद्याची बॅग राहिली, एखाद्याचं काही विसरून राहिलं तर, किंवा मग मोबाईल्स वगैरे अशा प्रकारे थोडंसं पिकपॉकेटचं पण काम करतात. तर अशा सगळ्या माध्यमातून ते पैसे कमवत राहतात.
मला एक सांगा की साधारणपणे ही जी मुलं आहेत यांना एक शिक्षणाचा वगैरे जो काही गंध कुठल्याही प्रकारे नसतो. मगाशी तुम्ही माझ्याशी बोलता बोलला होतात की ह्या ज्या काही समस्या आहेत या समस्या आहेत काही चांगल्या पद्धतीचा मोबाईल न मिळणं किंवा आणखी इतर काही गोष्टी. तुम्ही मगाशी बोलता सांगितलं होतं मला की शिकलेल्या लोकांच्या घरातल्या मुलांचं पळण्याचं प्रमाण जास्त असतं, ते काय? शिकलेल्या म्हणण्यापेक्षा की ज्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत, म्हणजे श्रीमंत आपण ज्यांना म्हणतो की ज्यांच्याकडे सगळ्या सुविधांनी युक्त असं घर आहे, अशा सगळ्या मुलांना ते सुद्धा बाहेर पडतात. त्याचं कारण की त्यांना एकतर आईवडिलांचं प्रेम नाही मिळत किंवा ज्या वस्तू त्यांना हव्या असतात त्या वस्तू जर आईवडिलांनी दिल्या नाही तर त्या दिल्या नाहीत म्हणून बाहेर पडतात. तर याच्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला आहे की डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS ऑफिसर यांची मुलं अशी वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडून स्वतःच्याच आईवडिलांना ते सतवत राहतात. म्हणजे की आम्हाला किडनॅप केलं आहे वगैरे किंवा आम्ही इकडे कुठेतरी थांबलो आहे, तुम्ही आम्हाला ही वस्तू नाही दिली तर आम्ही घरी येणार नाही, असं वगैरे आईवडिलांनाच ते त्रास देतात. तर असंही प्रमाण श्रीमंत मुलांच्या बाबतीत आम्हाला दिसलं आहे. एकंदरीतच इथे ज्यावेळेस हे झालं रेल्वे स्टेशनवरनं ज्यावेळेस एखादा मुलगा तुम्ही ज्यावेळेस इथे आणता त्याच्यानंतर तुम्ही काय प्रक्रिया सुरू करता? एक तर सर्वात पहिलं आम्ही रेल्वे स्टेशनवरून मुलगा आणताना पूर्णतः कायदेशीर प्रक्रिया करतो, ज्याच्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे तिथे त्याची नोंद करतो. नोंद केल्यानंतर त्याचे सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल करतो. मेडिकल केल्यानंतर जेव्हा मुलगा आमच्या शेल्टरला येतो तेव्हा ते शहरामध्ये येतो, तर ते शहराचं जे स्थानिक पोलीस स्टेशन असेल तिथे नोंद होते. ते झाल्यानंतर मुलाची माहिती जी बालकल्याण समिती आहे त्या बालकल्याण समितीला दिली जाते. त्या मुलाचं ट्रेस केला जातो. ट्रेस केल्यानंतर पालक खरेच आहेत का याची चौकशी होते आणि मुलाला घरी जाण्याची इच्छा आहे का हे सगळं बघून मग मुलाचं पुनर्वसन केलं जातं. मुलाला घरी जाण्याची इच्छा आहे का हा तुम्ही एक मुद्दा आता उपस्थित केलेला आहे. काय मुलांची काय मानसिकता असते, म्हणजे खरंच घरी जाण्याची परत इच्छा असते त्यांची, काय मानसिकता काय असते? हां, म्हणजे मुलांची घरी जाण्याची इच्छा ही वेगवेगळ्या पद्धतीनं अवलंबून असते. कारण घरात कधी जर वडील दारू पिणारे असतील किंवा आई वेगळ्या प्रकारे त्रास देणारी असेल किंवा मुलाच्या इच्छाच पूर्ण होत नसतील घरात, तर अशा वेळेला मुलगा घरातल्या सगळ्या समस्या सांगतो आणि ह्या समस्या ते घरामध्ये होतात की नाही होतात याची चौकशी करून मुलाची जर इच्छा नसेल तर पालकांचं समुपदेशन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं आणि मग त्या मुलाला वेगळ्या पद्धतीनं पुनर्वसन करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ पालकांची संमती घेऊन त्याला हॉस्टेलला व्यवस्था करावी लागते, जेणेकरून पालकांना त्या मुलाबद्दलचं प्रेम राहावं आणि मुलाचंही शिक्षण नीट राहावं, तो वारंवार पळू नये. तर अशा पद्धतीने आपण त्याची त्या राज्यामध्ये त्या भाषेमध्ये त्याच्या स्थानिक लेवलला त्याची व्यवस्था करून देतो. अनेकदा असं होत असेल, आता हा मुलगा आलेला आहे, हा पश्चिम बंगालमधून आलेला आहे, हा जो आलेला आहे झारखंडमधून आलेला आहे, हा कुठून आलेला आहे तो अजूनही नीट खरं सांगत नाही आहे. पण मला सांगा की मग तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम बऱ्याचदा फेस करावा लागत असेल, आणखी इतर प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल, तुम्ही मग ह्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी कशा पद्धतीने जोडता? एकतर राष्ट्रीय स्तरावर काम करताना किंवा वेगवेगळ्या राज्यातून मुलं येताना त्यांची भाषा ही वेगळी असते. तर अशी वेगळ्या भाषा बोलणारी जी लोकं आहेत, ज्याला आम्ही समतोल मित्र म्हणतो, असे अनेक प्रकारचे मित्र आम्ही आमच्याशी जोडलेले आहेत की ते ज्या प्रकारचं मूल असेल त्या प्रकारची ती भाषा बोलून मुलाला कन्व्हिन्स करतात. आणि दुसरी गोष्ट की जे पालकांनी आमच्याकडून मूल घेऊन गेलं आहे ते वेगवेगळ्या राज्यातलं असल्यामुळे त्या ठिकाणाचं मूल जर आलं असेल तर जो अगोदर पालक घेऊन गेला आहे मुलाला तो त्या मुलाचा तिथल्या लेवलला शोध घेतो. त्यामुळे मुलांनी किती माहिती खोटी सांगितली तरी आम्हाला मुलाच्या अगोदरच्या पालकाकडून त्या मुलासंदर्भातली घरची सगळी माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारावर पुनर्वसन करायचं की नाही किंवा तिच्या घरी काही समस्या आहे हे आम्ही अगोदर माहिती करून मग मुलाशी बोलतो. त्यानंतर मूल हळूहळू खरं बोलायला लागतं आणि मग खरं बोलल्यानंतर मग नियोजन होतं. आता ही एवढी जी छोटी मुलं आहेत, खूपच बायामध्ये एक 5-6 वर्षाचा मुलगा पण नसेल, तो 7 वर्षाचा मुलगा आहे,
यांच्या संदर्भात कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता मग, किंवा मग ओव्हरऑल या मुलांच्या काळजी कशा पद्धतीने घेतल्या जाते? त्यांच्या अनेक समस्या असू शकतात, त्यांना मेडिकलची समस्या असू शकते, त्यांच्या मानसिक अनेक गरजा असतात, या कशा पद्धतीने तुम्ही इथे काळजी घेता? नाही, मुळातच हा विषय सायकोलॉजिकल विषय आहे. त्यामुळे मुलगा कशा पद्धतीचा आहे, कारण प्रत्येक मुलगा एक स्टोरी असते, तर त्या पद्धतीने त्याला हँडल करावं लागतं. म्हणजे एखादा मुलगा शांत असतो, एखादा मुलगा थोडा चंचल असतो, तर तो प्रकार काय आहे की तो शांत बसतो तर का बसतो, किंवा खूप चंचल आहे तर का आहे, असा हळूहळू त्याच्या प्रक्रियेत जाऊन काम करावं लागतं. साधारण मॅक्सिमम 2 महिन्यामध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येतो आणि 2 महिन्याच्या आत आम्ही मुलाचं पुनर्वसन करतो. एवढं मोठं कार्य तुम्ही आज करता आहात, साधारणपणे 25,000 मुलांना तुम्ही त्यांच्या कुटुंबाशी जोडलेलं आहे. नॅचरली याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागत असतात, खूप मोठ्या प्रमाणात निधी लागत असतो. आपण बघत असतो, आम्ही रोज येता जाताना सुद्धा बघत असतो, मुलांना इथे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात असते. मग शासनाकडनं तुम्हाला काही या संदर्भात मदत मिळत असते का, किंवा शासनाचा ॲप्रोच काय या संदर्भातला? नाही, शासनाचा मदत आम्ही कायदेशीर घेतो. फक्त शासनाची आर्थिक मदतीसाठी आम्ही अजून काही प्रयत्न केलेला नाही. परंतु मला असं वाटतं की समाजामध्ये समाजशील व्यक्ती ज्या आहेत, ज्यांना ह्या प्रकारचे काम होण्याची गरज वाटते, अशा व्यक्तींकडून, अशा संस्थांकडून, अशा बँकांकडून किंवा अशा ट्रस्टकडून आम्ही अप्रोच होतो आणि त्यातून आम्ही हा निधी उभा करतो आणि त्यातून हे समाजकार्य चालतं. एकंदरीत जाता जाता काय सांगाल? माझ्याकडे वेळ थोडासा कमी असतो, काय सांगाल जाता जाता, काय सांगाल लोकांना, काय आवाहन कराल? आम्ही लोकांना असं आवाहन करू की कुठलाही मुलगा अडचणीत दिसला तर तो माझा मुलगा आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघावं. मुळातच समतोलचा कन्सेप्ट बालप्रेमी समाज बनवणं अशा प्रकारचं आहे. कारण आपण बघतो की रेल्वे स्टेशनला भीक मागणाऱ्या मुलाला सर्वजण बघतात, पण मदत करायला कुणी पुढे येत नाही. तर असं जर झालं तर ही समस्या कमी होणार नाही. म्हणून प्रत्येकाने ते मूल माझं आहे अशी सकारात्मक दृष्टिकोनातून जर मदत केली तर ही समस्या संपली पाहिजे असं आम्हाला वाटतं. मुळातच ही समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे जर बालप्रेमी समाज बनला नाही तर ही समस्या वाढत राहील. तर आम्ही तो समाज बनवण्यासाठी आमचे हे ॲक्टिव्हिटी आहेत. वेगवेगळ्या स्टेशनांवरती काम चालू आहे, सरकारबरोबर जोडून काम चालू आहे. सरकारने ह्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं बघितलं आहे, परंतु अजूनही त्यात अधिक अपेक्षेने काम करण्याची गरज आहे जास्त. तर ही समस्या कमी होईल, तरच समाज पण बालप्रेमी होईल. एकंदरीतच आपण बघितलं की रेल्वे स्टेशनवर आलेल्या एका मुलाला त्याच्या कुटुंबाशी जोडण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे. अनेक वर्ष, जवळपास गेली 12 वर्ष हे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात यश पण येतं आहे, परंतु दररोज साधारणपणे दररोज साधारणपणे 100 मुलं अशी असतात की जी आपल्या घरातनं एकतर पळून येत असतात किंवा मग इतर काहीतरी कारणांमुळे त्यांनी घर सोडलेलं असतं. प्रचंड मोठी समस्या आहे ही, आणि या समस्येवर छोट्या प्रमाणात का होईना उत्तर शोधण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे, समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होतं आहे. माझ्या मते समाजाने या गोष्टींना मदत निश्चितपणे करायला पाहिजे. विजयजी, आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आम्हाला बोलायची संधी दिली. आमच्या कामाचा अशाच पद्धतीने जनजागृती होऊन समाज जोडण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं ही अपेक्षा. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना?
मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.